नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारीला वेग देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धुळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पक्षाची या निवडणुकीसाठी एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीत 6 सदस्यांचा समावेश होता. यात माजी आमदार प्राध्यापक शरद पटेल यांचे देखील समिती सदस्यपदी नाव घेण्यात आले होते. मात्र माजी आमदार प्राध्यापक शरद पटेल यांनी या समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून आज झालेल्या पक्षाच्या स्थानिक पातळीवरच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी गुलमोहर रेस्ट हाऊस इथे आमच्या सुकाणू समिती आणि आमचे जे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, आमचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत एक बैठक संपन्न झाली. त्याच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आलेली आहे. आणि जसा की आमचे जेवढे नेते मंडळी आणि जेवढे कार्यकर्ते या सर्वांची इच्छा आहे की आम्ही धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकी स्वबळावर लढणार आहोत. शेवटी ते पक्षाचे जे वरिष्ठ मंडळी आहे त्यांच्या आदेशानुसारच काम होईल. पण आमची पूर्ण तयारी आहे की धुळे महानगरपालिका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.